मधीच यायला खड्डे येतात. आता एवढा चांगला रस्ता होता, मधीच खड्डे आले होते म्हणून. गण्या धाव रे गण्या पाव रे तुझ्या प्रीतीचे गीती न गाव रे, अरे रोड असे आम कसे गावले. हे हसत की त्या नाया ह्या काय झाला. माझ्या गणपतीत जाता माझ्या हस तरी जरा वाईट. गणपतीत जाता आणि नुसतं तोंड वाकडो करता, या जरा हसाक पण नको त्या का. कोणत्या तरी गाडीचं पडलं आहे, पण होऊ शकतं की कोणतरी बाईकवाला किंवा कोणतरी गावी जाणारं पडू शकलं असतं की किती पॉल्युशन होत आहे ह्या कारखान्यांमुळे. ठीक आहे, पण ह्याच्यावर कधी गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन नाही घेणार. पण तुम्ही लोक गाडीची PUC काढायला विसरा. ठीक आहे, त्याच्याने ना एवढीचं पॉल्युशन होत असेल पण ना एवढा धूर येतो. ठीक आहे, पण PUC संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्हाला पकडलं ना तरी भाई 1000 रुपये फाईन मारतात हे लोक. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण पाहतात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड. मित्रांनो, आत्ता वाजले आहेत जवळजवळ सकाळचे 5 वाजून गेले आहेत, कारण की थोडासा उशीर झाला. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये वगैरे बघितलं असेल की आज आपण जाणार आहोत आपल्या गावी गणपतीसाठी. आणि सकाळीच आता सर्व गोष्टी आपण रेडी केलेल्या आहेत. जसं की हे आहे आपलं हेल्मेट, इंटरकॉम वगैरे सगळं सेट आहे. आणि बॅग माझी ही छोटी रेडी आहे आणि काकासुद्धा रेडी आहेत. सो आता आम्ही लोक इथून निघतो आहोत आमच्या गावी जाण्यासाठीच, म्हणजे मुंबई ते कणकवली प्रवास. आणि कणकवलीच्या पुढेसुद्धा आहे तर नरडवे, पण ते नक्की नाही आहे, पण बघू जमल्यास आपण नरडवे पण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला पूर्ण एन्जॉय करा आणि भेटू आपण डायरेक्टली मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. फायनली आता आपण निघालो आहोत मुंबईपासून कणकवलीचा प्रवास करण्यासाठी. आणि आता डायरेक्टली जाणार आहोत फिलअप करायला. तर पेट्रोल वगैरे टाकू, त्यानंतर आपली राईड चालू होईल. तर तुम्हाला थोडासा डाऊट आला असेल की माझ्या बॅग्स कुठे आहेत, कारण की मी एकच बॅग घेतली आणि माझ्यासोबत काकासुद्धा आहेत. आज मुंबई ते कणकवलीचा हा प्रवास करण्यासाठी जवळजवळ 500 किलोमीटर आहे. आणि आमच्या ज्या बॅगा आहेत त्या ॲक्च्युली माझ्या घरातले पण आजच रात्री, म्हणजेच अवघ्या 3-4 तासा अगोदरच रात्री 12-1 वाजता निघाले आहेत गावी जाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आम्ही सर्व बॅगा शिफ्ट केल्या आहेत. आणि माझ्याकडे आता सध्या एकच बॅग आहे, त्यामध्ये माझे सगळे कॅमेऱ्याचे इक्विपमेंट्स आहेत. ठीक आहे, सो मी माझ्यासोबत एकच बॅग कॅरी केली. फुल कर दो ना. पाऊस खरंच सकाळपासून आता लागतो आहे. आणि आता ह्याच्या पुढची कहाणी अशी आहे मित्रांनो की आपला एक मित्र आहे, तो मे बी माणगावला आपल्याला भेटणार आहे. तो सुद्धा कालच निघाला आहे, पण तो काहीतरी त्याच्या म्हणजे रिलेटिव्सकडे गणपती होता तर तिथे स्टे केला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला कनेक्ट होणार आहे. तर डायरेक्टली आता आपण इकडून त्याला डायरेक्ट माणगावला भेटणार आहोत. मॅपसुद्धा लागलेला आहे. तर मित्रांनो, थोडा मी कॅमेरा आता बंद करणार आहे, कारण की पाऊस एवढा आहे की त्यामध्ये डायरेक्ट म्हणजे कंटिन्यूस आता लावून अर्थ नाही आहे, कारण की प्रॉपर सनलाईट पण झाला नाही आहे, म्हणजे दिवस पण आला नाही आहे. तर जसा जसा दिवस येईल तेव्हा आपण कॅमेरा वगैरे लावू. तर पुढे जाऊन मी कॅमेरासुद्धा ऑफ करणार आहे, म्हणजे बंद करणार आहे, कारण की आपल्याला पावसापासून थोडंसं प्रोटेक्ट करायचं आहे. आणि सकाळपासून आता पाऊस चालू आहे. तर बघू. घरातून निघालो होतो तेव्हा बरंच काही विचार केला होता, असं शूट करीन तसं शूट करीन ही रील करीन पण पावसामुळे काही करता नाही येत आहे. बट ठीक आहे, आपण बघू, जितकं होईल तितकं चांगलं शूट करण्याचा ट्राय करू. मित्रांनो, हा व्ह्यू बघा. मी हा व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला थांबलो आहे. जस्ट व्ह्यू बघून घ्या यार, एक नंबर वाटतो आहे. आय होप की तुम्हाला ही गोष्ट दिसत असेल की किती पॉल्युशन होत आहे ह्या कारखान्यांमुळे. ठीक आहे, पण ह्याच्यावर कधी गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन नाही घेणार. पण तुम्ही लोक गाडीची PUC काढायला विसरा. ठीक आहे, त्याच्याने ना एवढीचं पॉल्युशन होत असेल पण ना एवढा धूर येतो. ठीक आहे, पण PUC संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्हाला पकडलं ना तरी भाई 1000 रुपये फाईन मारतात हे लोक. आता इथे मोठमोठे कारखाने आहेत. ठीक आहे, ह्याचं किती प्रदूषण होत असेल आणि एक PUCवर 1000 रुपये फाईन मारतात यार. नाही साफी आहे यार ही. आता जसा दिवस झाला आहे ना, खरंच खूप मजा येते राईड करायला. त्याचं कारण असं आहे की मी ॲक्च्युली मी रात्री जेव्हा माझी फॅमिली निघाली तेव्हासुद्धा मी निघू शकलो असतो, पण मी फक्त आणि फक्त ह्या निसर्गाच्या व्ह्यूमुळे किंवा हा निसर्ग बघण्यासाठी फक्त दिवसाची ही राईड करतो आहे. ठीक आहे, आणि
जवळजवळ मी खूप वर्षांनी ही पावसाळ्यातली राईड ॲज अ कोकणामध्ये करतो आहे. म्हणजे तसं तर 4 व्हीलरने वगैरे जात असतो, पण स्पेशली बाईकने म्हणतो आहे मी. ओके, सो जे लोक माझ्या चॅनलवरती जुने आहेत रे बाबा रे, मध्येच यायला खड्डे येतात. आता एवढा चांगला रस्ता होता, मध्येच खड्डे आले होते म्हणून. कारण की पावसाची साथ असणं खरंच खूप महत्त्वाची आहे मला. कारण की कॅमेरा सारखा भाई बंद करावा लागतो आणि व्हिडिओग्राफी म्हणजे भाई आपली. आता मी थांबून तुम्हाला जसं की एक ब्रिजवरचा व्ह्यू दाखवला, मे बी तो इंदापूरच्या पुढे की इंदापूरमध्येच आहे, मला आता एक्झॅक्टली नाही माहिती. सो खूप भारी वाटलं यार, म्हणून मी तो स्पेशली बघण्यासाठी थांबलो आणि तुम्हाला पण दाखवला तो. ठीक आहे, सो बघू आता. असे बरेच खूप अजून तर माणगाव पण आपण क्रॉस नाही केलं आहे. ठीक आहे, तर असे बरेच पुढे आपल्याला आता व्ह्यूज वगैरे भेटत असतील तर तिथे आपण नक्की ट्राय करू तुम्हाला दाखवण्याचा. आणि नक्कीच थांबू, कारण की राईडसोबत एन्जॉय करत राईड करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर चल भेटूया आपण आता पुढेच. एक नंबर वाटतं भाई. ह्या साईडून जर व्ह्यू बघितला ना, पूर्ण असा ग्रीनरी आहे. ह्या साईडला सुद्धा आहे, बट इथे तर खरंच खूप सुंदर आहे. गणपती यो हसत किती ना ह्या काय झाला. माझ्या गणपतीत जाता, माझ्या हस तरी जरा वाईट. या गणपतीत जाता आणि नुसतं तोंड वाकडो करता, या जरा हसक पण नको त्या का. हो 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 हो, मस्त मस्त, क्या बात आहे. बस आलो आहे. ॲक्च्युली कोणत्या तरी गाडीचं आहे ना हे पडलं आहे आणि ह्याच्यामुळे कोणाला तरी लागू शकतं. कोणत्या तरी गाडीचं पडलं आहे, पण होऊ शकतं की कोणतरी बाईकवाला किंवा कोणतरी गावी जाणारं पडू शकलं असतं. म्हणून मी रिवर्स टाकली गाडी रॉंग वे आणि हे गोष्ट साईडला घेतली. कारण की बघा सगळे लोक खूप स्पीडमध्ये आहेत. तुम्हाला राईड करताना अशा गोष्टी रस्त्यामध्ये मध्येच पडलेल्या दिसल्या असतील, कधी कधी काही गोष्टी पडलेल्या असतात. तर तुम्हाला वाटत असेल की काही होऊ शकतं तर ते प्लीज नक्की साईडला करा, जेणेकरून पुढचे काही अपघात किंवा कोणतीही गोष्ट होण्यापासून वाचेल. त्यासाठी मी सांगतो, बाकी काय नाही. इथे थांबून एक फोटो नक्की घेणार भावांनो. पोस्ट झाला पाहिजे की नाही. समृद्धी महामार्ग जो आपल्या मागून सुरू होऊन अगोदर पण बनला आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे अजून झाला नाही आहे 100%. तर त्यासाठी काय बोलू नाही शकत. आता इथे पुढे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, कारण की रोड खराब आहे. आपण ठीक आहे, इंडियामध्ये जेव्हा पण आपण गाडी घेतो आपण रोड टॅक्स भरतो. बाई भरा अजून रोड टॅक्स. हे असे रोड भेटतात आपल्याला. हां, त्यामुळे हे ट्रॅफिक ठीक आहे असो, आता जास्त ट्रॅफिक असतं, पण रोडचं काय भाई. दुबई एक अशी कंट्री आहे जिच्यामध्ये रोड टॅक्स नाही घेतला जात आणि तिकडचे रोड बघा. पण ती आता हालाकी डेव्हलप कंट्री आहे, ठीक आहे बोलू शकतो. इंडिया हळूहळू डेव्हलप होत आहे, हरकत नाही. पण मुंबई गोवा हायवेचं काय, जो जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं आहे, पण अजून 100% तो पूर्ण नाही झाला आहे. त्यामागचं कारण अजून कोणाला माहिती नाही सुद्धा, आणि मला पण माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की अजून का हे असे रोड्स बाकी आहेत एवढी वर्षसुद्धा. गणपाव रे गणपाव रे तुझ्या प्रीतीचे किती गण गाव रे. अरे रोड असे आम कसे गावले. दादा थांब रे थांब. कंटिन्युअसली आम्ही ब्रेक नाही घेतला आहे असं समजू शकता. म्हणजे मध्ये मध्ये थांबतो आहे, हालाकी फोन करा, माझा कॅमेरा लावा, थोडासा ब्रेक आहे, पण जवळजवळ नॉनस्टॉपच राईड आहे. कणकवली ते मुंबई प्रवास हा केलाच आहे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण कसं आहे, त्यांचं जे एज आहे त्याप्रमाणे त्यांना मानलं पाहिजे, कारण की जवळजवळ ते आता 60च्या आसपास आहेत आणि राईड करत आहेत. तसं तर बोलतात ना, एक गावचे माणसं कशी एकदम कडक असतात तसे आहेत ते भाई एकदम. आणि त्या माझी कमर दुखते मुंबईमध्ये. आता हे 2-3 भजनं गेली, त्या भजनमध्येच माझी पाठ दुखायला लागली.
मी विचार करत होतो कशी राईड करू, पण ठीक आहे, एक्साइटमेंट आहे आणि एकदम खुश होतं आहे मनातून. तर काय हे मग ठीक आहे, ते इग्नोर होतं आहे, पण आहे ती गोष्ट सांगतो आहे. आणि तुम्ही सर्व लोक जे व्हिडिओ हे बघतायत, तर ह्याच्या पुढे पण आपले गणपतीचे काही व्हिडिओ येणार आहेत, आपले ब्लॉग्स येणार आहेत, तर ते पण नक्की बघा मित्रांनो. जर तुम्ही कोकणी माणसं असाल, जे लोक पण ही व्हिडिओ बघतात आणि जी मालवणी माणसं असत, तुमका यो चॅनल सबस्क्राईब करूचोच लागतलो, कारण की तुमका गणपतीचे व्हिडिओ बघूचे असत आणि ते येण्यासाठी तुमका त्याचा लाल बटन, हा खडखडीत लाल, ता दाबा. नको वाजवू हॉर्न बाबा, थांब जरा. तरी एवढं ट्रॅफिक नाही आहे, बाईक बऱ्यापैकी निघते आहे पटापट पटापट पटापट. नव्हतं ते, ओ बाबा एस टीवाले उडवत आहेत भाई. मित्रांनो, चुकीची दुरुस्ती करतो, ते म्हणजे की आपला मित्र आधीच इथे पोचलेला आहे आणि आपल्याला असं वाटलं की तो मागे आहे. आता ॲक्च्युली तो इथेच कुठेतरी आहे. कुठे आहे? हां, ओके ओके ओके. अरे यार सॉरी, अरे सॉरी यार, पण काय झालं माहिती आहे, मला समजा तो पुढे गेलाय. नाही ॲक्च्युली सॉरी हा. नाही, उलट झोप झाली तिची. नाही झोपेचा नाही. अरे मी तुला बोलणार होतो तू, अरे ॲक्च्युली तो प्लेन रस्ता होता ना, तिथे काकाने मी व्हिडिओ वगैरे काढत होतो, हा फोटो वगैरे. तुम्हाला पुढे बोलला हां मिनिटं ना, हां. बघ मला 16 मिनिटं होती, बोला हा रस्ता दिसेल नाही. मग त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर आम्ही ह्याला फोन कर त्याला फोन कर, तिथे उभे राहून थोडा टाइमपास केला. दिसला कसं ना, मला कळलं तर गाडीचा आवाज पण ना मी चालेल. अरे आणि ते पण मी गाडी अशी आडवी लावली आहे फोटो काढताना. मागे चालेल, चल मग निघूया. तास आम्हाला लेट झालं, नाहीतर ओ हो 8 वाजता तरी जवळजवळ पोचलो असतो. बट असो, काही घाई नाही आहे किंवा एक आपल्याकडे टाईम लिमिट नाही आहे की आपल्याला 5 वाजताच पोचायचं आहे किंवा 6 वाजता. हे दोघं आहेत ते संकेश आणि त्यांची वाईफ बॅनिली सोबत. आता त्याच्या टॉप बॉक्सवरती एवढा लोड आहे ना, त्यामुळे आता आम्ही खूप हळूहळू चाललो, कारण की एट द एंड पोचणं जास्त इम्पॉर्टंट आहे, फास्ट जाण्यापेक्षा किंवा लवकर जाण्यापेक्षा. मित्रांनो, आता आम्ही जात होतो आणि ॲक्च्युली आता इथे 2-3 बायकर्स थांबले, त्यामुळे समजलं की इथे काहीतरी स्पॉट आहे. तेव्हा माझं लक्ष गेलं, पण मी तुम्हाला एकदम झूममध्ये करून दाखवतो भाई. मित्रांनो, आता आम्ही लोक जवळजवळ खेडच्या आसपास आहे आणि म्हणजे कशेडी बोगदा वगैरे पार करून आता खेड आलो नाही आहे, पण खेड थोडाच किलोमीटरवरती आहे. आणि आता आम्ही लोक इथे जेवायला थांबलो आहे. एक शिवकृपा करून शिवकृपा करून एक हॉटेल आहे, तिकडे जस्ट थांबलो आहे. आता मस्तपैकी जेवू आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्टली निघू. A few moments later. संकेश आणि खाण्यामध्ये एवढा होता ना की काय जेवलं ते पण दाखवता ना आला आम्हाला व्हिडिओमध्ये. काय संकेश? दाबून खाल्लंय. काय खाल्लंय ते पण. मी तर थाली मागवलेली आणि बाकी वडा मिसळ, काय वडा उसळ, हां वडा उसळ जे पण काय होतं, चाय वगैरे सगळं प्यायला खाल्लंय. आता आम्ही लोक सगळं पुन्हा रेडी होतोय, निघू आता. अजून तरी क्लायमेट चांगलं आहे, बघू आता. हां, तो पार्ट वेगळा आहे. म्हणजे संकेतचं असं म्हणणं आहे की ते वडा उसळ खाल्ला, त्याच्यामध्ये उसळ नव्हती, ते ॲक्च्युली थोडा पाणी होता, पण ठीक आहे, असू दे, ठीक आहे. 1 hour later. चालेल, तुम्ही पकडा, कुठे जाऊ नका, साखरपेत पोचत ना की राईट मारा. चालेल. इकडच्या रस्त्यापेक्षा तरी बरा आहे ना हा. राजापूरला उतरणं बाहेर, राजापूरला वाटुळीच्या पुढे किती 12-13 किलोमीटर राजापूर. चालेल. थँक्यू. बोलू ना, तर हा रोड मी कधीच नाही मारला आहे, तर एक मला पण एक बघायला भेटेल की हा रूट कसा आहे, कारण की जो माझ्यासोबत संकेश आहे बॅनिलीवरती, तो एक्सपिरियन्स आहे आणि तो ह्या रस्त्याने अगोदर जाऊन आला आहे. ठीक आहे, सो आपण त्याला टेल करणार आहोत किंवा त्याला फॉलो करणार आहोत. जे जवळजवळ फार माझ्या मते 5 वाजता आम्ही कणकवली आणि मॅक्स 6 वाजता तो सावंतवाडी, असा आम्ही पोचायचा अंदाज ठेवला आहे. आता बघू, आता शक्यतो पाऊस नाही पाहिजे, कारण की पाऊस असला ना की कॅमेरा काढायला लागतो. जा बाबा जा.
तर कॅमेरा काढावा लागतो. मग कॅमेरा काढला की परत लावा, हे ते थोडं आहेच कॅमेरा, किंवा मी त्याला बंद करतो कॅमेराला. सो बघू आता किती वाजता पोचतो. ॲक्च्युली माझं थोडंसं डोकं दुखायला लागलं आहे, माहिती नाही का. मे बी असं होऊ शकतं की थोडंसं झोप कमी असल्यामुळे पण असू शकेल. म्हणून कधी पण राईड करायच्या अगोदर झोप पूर्णपणे करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि झोप पूर्ण असेल तर ट्रिप मस्तपैकी होऊन जाते. हा रस्ता मारण्या अगोदर आम्ही लोकललाच विचारलं, कारण की कधीही पण मी नेहमी सांगतो, कधीही कोणतंही डिसिजन घेण्या अगोदर रोडच्या बाबतीत तिकडच्या लोकलचं नक्की तुम्ही म्हणजे हे जाणून घ्या, त्यांचं मत काय आहे, कुठल्या रस्त्याने जाणं बेटर आहे वगैरे वगैरे. हे कारण की आपल्याला करंट सिच्युएशन माहीत नसते काय. आता दोघं जणांनी पण हेच सांगितलं आहे की तो जो रस्ता होता सरळवाला, जो आपला प्रॉपर मुंबई गोवा हायवे आहे, तो खराब आहे. त्यापेक्षा खूप चांगला, खूप नाही हे बोलू शकत पण बऱ्यापैकी चांगला हा रस्ता आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की 6 किलोमीटर हा थोडा खराब आहे, सो हा तुम्ही मारू शकता, असं काय नाही. माझं असं पर्सनली मत आहे की जेव्हा पण आपण अशा गावागावाच्या रस्त्यातून जातो ना, खरंच खूप मजा येते, कारण की दोन्ही साईडला अशी ग्रीनरी असते आणि एक व्ह्यू असतो. ठीक आहे. सो आता जो मुंबई गोवा हायवे त्यामध्ये पण आहे, नाही असं नाही, पण कुठेतरी ह्या गोष्टीची खरंच खूप कमी वाटते. जसं की जो ओल्ड मुंबई गोवा हायवे होता खूप वर्षांअगोदर की रस्ता होता आणि रस्त्याच्या आजूबाजूला मस्त अशी ग्रीनरी. जवळजवळ जेवल्यानंतर आम्ही 100 ते 150 किलोमीटर कंटिन्युअसली राईड करतो आहे, कुठेच थांबलो नाही. फक्त एक फ्यूल ब्रेक घेतला होता मी, फ्यूल अप केला. जस्ट आता एक टी ब्रेक घेतला, थोडासा चहा वगैरे पियालो आणि आता निघालो आहे. आता आम्ही जवळजवळ कणकवलीपासून जवळजवळ 100 किलोमीटर लांब आहे आणि आता जवळजवळ 5 वाजले आहेत. म्हणजे असं समजा की 5 ते 6 वाजेपर्यंत कणकवलीत पोचू आणि त्यानंतर डिसाईड असं केलं. ॲक्च्युली मी थांबणार होतो आत्तेकडे, कणकवलीमध्ये थांबायचा प्लॅन होता, पण काका असे म्हणत आहेत की आपण डायरेक्टली आपल्या घरीच जाऊ. ठीक आहे. सो मला असं वाटतं आहे की आज मला माझ्या घरी पोचता जवळजवळ 8 ते 8:30 वाजणार आहेत, कारण की कणकवलीतून जवळजवळ 45 किलोमीटरसुद्धा आत जायचं आहे. तर बघू कसं काय. आणि त्यातल्या त्यात गोप्रोची बॅटरीसुद्धा संपली. A few moments later. फायनली आपण कणकवलीमध्ये पोचलेलो आहोत आणि टाईम झाला आहे अशा प्रकारे बरोबर 6. सो आता बघू पुढचा कार्यक्रम काय. आपल्या संकेश भाऊंना थोडंसं आपण भेटून वगैरे इथून निघणार आहोत आपल्या दिशेला. तो पण जाईल सावंतवाडी. चला हां मी जातो. चल सांभाळून जा. चल हां चल चल.
भाई हे तर फुल लडाखपेक्षा पण बेकार आहे यार. The next day. मित्रांनो, काल रात्री व्हिडिओ एंड करायला भेटला नव्हता कारण की घरी पोचलो जवळजवळ 7:15-7:30ला. त्यानंतर डायरेक्टली जेवण वगैरे अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन डायरेक्टली झोपलो. त्यानंतर ह्या व्हिडिओची एंडिंग मी सकाळी करतो. आणि मित्रांनो, सकाळीच आलो आम्ही आहोत गाडी धुण्यासाठी. आपल्यासोबत आहे मंगेश. तर आज आता आम्ही लोकांनी इथे गाड्या वगैरे धुतल्या आहेत. सो आता आजच्या व्हिडिओची एंडिंग मी पुन्हा सकाळी करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असा सुंदर असा गावाचा एक निसर्ग तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. क्या बात आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.